तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलची स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो बघू शकता, हे आहे आपल्यापाशी खूप छान आंबा. म्हणजे मला इतका खूप आवडतोय, म्हणजे खूपच छान. तर खरंच मित्रांनो, याची स्वादच खूप, म्हणजे हिचं शेंटच खूप आल्लक असतो. बघू शकता किती खूपच छान आहे आणि खूप पिकलेला आहे. चला आता आपण तुम्हाला दाखवणार आहे. आपण आता तो खाणार आहे. चला नक्की एकच मिनटात चलो उधर जाएंगे. और तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल की त्याच्यामुळे आपण चिक्कूची भट्टी करणारी, नक्कीच तो पण बघा. चलो उधर जाएंगे हम, नक्कीच बघायला विसरू नका. चलो आता मी आंबा खाल्लाय. आंबा खूपच भारी होता. हे बघू शकता इकडे काता किती कोई तिकडं देत असं इकडे. त्या चिमकून सुद्धा खाल्लाय, बघू शकतात. इकडे धरा आंबा, चल बघू काही मारीन तेव्हा ते पण आले आणि त्यानं खूप खाल्लाय. सकाळपासून आंबे खाते ते. तर बघा चल त्याचं कसं तोंड भरलंय आणि खूप मटका पण खूप वर आलेला आहे त्याचा. तर बघा इकडं आणि तोंड भरलं. आता परी गेलेली आहे, जिजाऊ गेलेली आहे पाणी आणत. अजून काही आली नाही, तर आल्यावर बघा कवा येते का पाणी म्हणून. ए मार नको. तर बघा मित्रांनो, ते बघा कसं हातलंय गाईला. त्याला मी म्हणतो मारीन म्हणून ते त्या गाईला आणते. इकडे चिमडी आणि चल पळ लवकर. हात वाळून चालले तर आमचे चिकट झाले तिथं. ती आली आता पाणी घेऊन. तर बघ कॅन्डीत तिनं पाणी आलं मस्त गार. ते आता आपण पिणार आहे आणि ते तुम्ही बघणार आहे. चलो आण लवकर. आणि बघा आण ना फास्ट. वा सोबत ते जाऊ तिथं पाणी आणलेले, फुल भरून आणली दिसते कॅन. आणि खूपच गार पाणी दिसते. तापेल का आता आपण चिकट जाईल. हात आंबा खाल्लेला हात धुवून काढूया, म्हणजे चिकट माशा होणार नाही. याला म्हणते शेतातलं वातावरण. काय खूपच छान आहे की नाही मित्रांनो, बघू शकतात खूप छान आहे. म्हणजे बघा हे पाणी साडलं. आता हे आपलं पाणी कामी साड नका जास्त, आपलं पाणी कामी. इकडे बघ मी आणेन ना पुन्हा. ते आंब्याचं खाल्लं ते केसळ आंबा असल्यामुळं खूपच दातामध्ये गुत्तय. आणि मग पिंकी हात दे इकडे, चल. मित्रांनो बघा पडला ते त्याला खरखर मिळलंय. तर खरंच पिंकीले जोरात कामा पण. पिंकी तुला नाही का तुझी मम्मी म्हणली नाही का झोप आता झोप आली का. खूप सकाळपासून आंबे खाते, तोंड पाहते सकत झाले, जिलेबी झाले. खूप आंबे खाते. आंबे खाल्ले तर तोंड पुरं आंब्यानं भरले. त्याला धुनच काढू, त्याला आंघोळ घालू इकडे. मित्रांनो भूत हार पडलाय बघा. खूप यानं खाल्लंय. बस बंद कर. चला आता आपण खूप आंबे गिंबे खाल्लेले आहेत आणि पाणी सुद्धा खूप मस्त पिले. चला आता आपण, तुम्ही तर तो मागचा व्हिडिओ बघितलाच असेल, मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल की आम्ही चिक्कूची भट्टी जमिनीमध्ये टाकली म्हणून. तर नक्कीच चला आज बघूया पिकली का नाही. म्हणजे खूपच भारी भट्टी राहते ती. चला चलो उधर जाएंगे. चलो गँग. तर बघा मित्रांनो, ही आपण आता सध्या माती उकळतोय, साईडला घेतोय. तर बघू आता सध्या काढ नको, काढ नको, काहीच नको, नुसती माती बाजूला घ्या लांब. तर आपण आता सध्या ह्या भट्टीची, म्हणजे जमिनीमध्ये भट्टी आहे आणि त्याची आता आपण सध्या पोस्टर टाकलेला आहे. तर बघू खाली काय आणि माती ती साईडला घेऊ. सर बाजू सर. हे बघा चिमक्या. तर बघा आता आपण संपूर्ण माती काढलेली आहे. तर बघा आता आपण याला काढूया, म्हणजे याच्या आपण खूप भारी पिकलेले थांबना चिकू पिकलेले. तर असं काढूया धरपूर.
आमचे काढेंगे थांब और उसको साचा बहुत भारी आहे इधर फेंगे असा. तर बघा आता आम्ही याला बघूया खोलून याच्या आतमध्ये कसे चिकू पिकलेले आहेत. चलो वाव म्हणजे इतका खुशी हो रही है भट्टी खोलने की. थाम काय काला तो पाचट काढेंगे इसको ऊपर से. इसे देखो माल अच्छा हो गया. आणि 5 वेळा साईडला एका जागा गम घालली. चिकू पिकला की छान आहे बघा एवढं पिकलाय. थांबा ही अशी देखील अशी माती काढा. खूप छान आहे म्हणजे बघू शकतो तसं वरून बघा खूप छान भट्टी पिकलेली आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल बघा खूपच छान. वा म्हणजे हे पिकलेलं आहे का? हे पिकलाय. हे नरम झालाय. मित्रांनो हे 2 खाल्ले बघूया. आणि हे बघा इथं काही अंतरी खाल्लेलं आहे. तर मित्रांनो बघा आता आम्ही इकडे भट्टी काढवली खूप भारी पिकलेत. आणि हे पिकलं नाही काय नाही उद्या पिकन राहू दे. खोप्याला हात चेक करून बघूया आणि नाजूकपणे बघूया म्हणजे खूप भारी पिकणार आहे उद्या. तर पिकला अंकल खाणे पिकला अंकल खाणे पिकले. हे राहिले आता हे पिकाचे. आणि ह्या पावी चिमक्यानं तर चालू केली भट्टी इकडे खायची बघू शकतात. मी त्याला खूप आवडतो चिकू. चिकू म्हणजे खूपच आवडचं आहे. तर खूपच छान आहे म्हणजे मला तर आवडते. पिकलेला आहे का ते? पिकलेला आहे. खूपच छान आहे. आणि याचे बाबा कुठे गेले तर चला आता आपण याला ठेवून देऊया म्हणजे उद्या खूप छान होती. आता याला आपण डबल झाकूया म्हणजे पिकं नाही आपल्या उद्या परत खायला. उद्या मी पण परदेशी मस्त होती भट्टी. खूपच छान. चिमक्यानं बघा खाऊन टाकलं बघा इथून छेद केले बघा सर माग सर. तर बघा आता आपण याला झाकूया म्हणजे तवाची आणि भट्टी तयार होती. तर मित्रांनो नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.